शिंदे उद्धव ठाकरेंचे मला निवडणुकीपूर्वी फोन असं जलील यांनी म्हटलंय। निवडणुकीमध्ये तुम्ही शांत बसा म्हणाले, मात्र मी शांत बसणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। अगर आप ये फोन मुझे इसलिए कर रहे हैं कि मेरे आने वाले जलसों के अंदर मैं खामोश बैठ जाऊंगा, गाना सुना के खवाली सुना के आ जाऊंगा, तो आप गलत हैं। मैं तो उनको अच्छा तरीके से मेरे लहजे में सुनाना चाह रहा था कि तुम्हारी सोच के साथे में ढल नहीं सकता, जबान काट लो ये लहजा बदल नहीं सकता। मेरी क्या मुंह का पुतला समझ रहे हो क्या? गेल्या काही दिवसात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका करत होते, पण आता काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची सुद्धा जीभ घसरली आहे। मंत्री बावनकुळेंवर टीका करताना पटोले शिवीगाळ करण्यापर्यंत आले। क्या एक मंत्री आया था बावनकुळे, वो बोल रहा था कि तुमने हमको चुन के नहीं दिया तो पट्टे नहीं देंगे, तो तेरे बाप का राज है। अरे मुख्यमंत्री और मंत्री भी जेल में गए, पिसिंग पिसिंग पिसिंग। ये कौन से खेत का मूल्य है? बेईमानी से चुन के यार यहाँ पे लोगों को धमकाता है। मूळ प्रश्न असा आहे की तो इकडे येऊन सांगतो आणि धक्का मारतो लोकांना, तुम्ही मला मतदान नाही दिलं तुम्ही पाहून घे। तो बावनकुळे येतो तुमच्या पट्ट्यावर सैल नाही, बापाचा आहे का? संविधान सगळे मुख्यमंत्री जेलमध्ये गेले, मंत्री जेलमध्ये गेले, पण त्यांना माज एवढा आला कारण की बेईमानी निवडून आले। त्यांना लोकांच्या मताची गरज नाही। हे कोणाच्या बापाचं राज्य नाहीये, हे जनतेचं राज्य आहे। लोकांची जी मागणी आहे की कशा पद्धतीने त्यांना येणाऱ्या दिवसांमध्ये त्या गोष्टींचा फायदा व्हावा, अशा पद्धतीचे निर्णय हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून घेतले जातात। मला वाटतं नाना पटोलेंनी याची चांगल्या पद्धतीने माहिती घेतली पाहिजे। आपण काय बोलतोय, जनतेच्या राज्यामध्ये जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम हे बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतंय। त्यामुळे अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य करून हा लोकांचा जनतेचाच अपमान आहे असं मला वाटतं। बीडचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण झालंय। जरांगे पाटील, अंबादास सांदे, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर मस्ताजोगमध्ये उपस्थित असणार आहेत आणि आजच्याच दिवशी देशमुखांचे अपहरण करून निर्घुण हत्या करण्यात आली होती। न्यायाच्या लढाईमध्ये सोबत असलेल्यांना उपस्थित राहण्याची धनंजय देशमुखांनी विनंती केली आहे। नगरपालिका ओरबाडली जाणार, विकास गोगावलेंची तटकरेंवर टीका आहे। अख्खा रायगड जिल्हा ओरबाडला तशी महाड नगरपालिका ओरबाडली जाणार। शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावलेंची तटकरेंवर जोरदार टीका आहे। सोन्याची संधी आहे, आता जर का ही सोन्याची संधी आपण जर का हातात न घालवली तर उद्याच्या भविष्यामध्ये जसा अख्खा रायगड जिल्हा ओरबाडला आहे तसं ही महाड नगरपालिका पण सुतारवाडी ओरबाडल्याशिवाय राहणार नाही, याचा आत्मविश्वास मला। आणि तुम्ही विचार करा की उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला शिवनेरी निवासस्थान जवळ आहे का सुतारवाडी जवळ आहे, आणि म्हणून या माझ्या महाडच्या जनतेने ठरवायचं।